तर एकीकडे राज्यात भैयाजी जोशींच्या विधानाचा विरोध होत असतानाच राज ठाकरेंनी देखील जोशींच्या विधानाचा निषेध केलाय। फेसबुक पोस्ट करत त्यांनी जोशींच्या विधानावर आक्षेप घेतला। बंगळुरू किंवा चेन्नईत असं विधान करावं असं आव्हान राज ठाकरेंनी दिलं। दरम्यान राज ठाकरेंनी नेमकी काय पोस्ट केली आहे आपण पाहूया। भैयाजी जोशींनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्याचं ऐकलं। देशाची झालेली भाषावार प्रांतरचना त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान जोशींना माहिती नसेल असं अजिबात नाही। पण कायम महाराष्ट्राबद्दल किंवा मराठीबद्दलची अशी विधानं करण्याचं कारण काय? भैयाजी जोशींनी असंच विधान बंगळुरू किंवा चेन्नईमध्ये करून दाखवावं। त्यांच्या विधानाशी महाराष्ट्र भाजप सहमत आहे का? हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान देखील जोशींनी सोडावं। कोल्डप्लेचे ख्रिस मार्टिन हे देखील महाराष्ट्रामध्ये येऊन मराठीत बोलून गेले। ब्रिटिशांनाही मुंबईत कोणती भाषा चालते हे समजते, मग जोशी बुवांना हे समजू नये असं आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत मनसे अध्यक्ष राज ठाकरे। हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।